नमस्कार यूट्यूब फॅमिली, हॅपी न्यू इयर. गणरायापासून हे आहे केळफूल. ह्याची भाजी खूप सुंदर लागते. सोलायचं साफ करण्यापासून मी दाखवणार आहे तुम्हाला बनवण्यापोतर. बघा किती मस्त दिसते ना केळफूल. हे बघा, हे घ्यायचे आतले, ह्याची केळं तयार होतात. छान लागते भाजी, मस्त. साफ बघा कसं करायचं आहे. ते जर नाही काढलं ना तर कडवट लागतात ही भाजी. ते मधला दांडा काढायचा आणि कोका असतो तो काढायचा. हे बघा, हे अशी साफ करायची मस्तपैकी छान. सर्व अशी भाजी करायची. कोणाकोणाला आवडते केळफुलाची भाजी, खूप छान लागते हो. बघा एकदा बनवून. माझा व्हिडिओ येत नसेल बनवता भाजी तर माझा व्हिडिओ हे करून बघा, कशी बनवायची, साफ कशी करायची. मी साफ करण्यापासूनची टिप पण देणार आहे त्याच्यामध्ये. हे बघा, तेल लावायचं हाताला, मग साफ करायची, नाही तर काळे होतात हात. असं तेल लावलं ना मस्त आणि मग साफ केले ना छान होते भाजी. हात पण काळे होत नाहीत. हात थंडीतून काळे, आणि थंडीतून मेन ही भाजी खायची असते. थंडीतून भाजी खाल्ली ना त्याच्यात कितीतरी पोटॅशियम, रक्तवाढीसाठी चांगले असते, पोट साफ व्हायसाठी चांगले असते. ह्याच्यामध्ये ना तुम्ही 3-4 वस्तू घालू शकता. हरभऱ्याची डाळ घालू शकता, काळे वाटाणे भिजत टाकून घालू शकता, चवळे भिजत टाकून घालू शकता. हे बघा, असं साफ करायचं. कोणाकोणाला नॉनव्हेज बरोबर खायची ही भाजी तर ते पण करू शकता. सुकं काय सोडे, बोंबील किंवा जवला असेल ना सुकट, ते घालून ती पण तरी पण भाजी छान बनते ही. कोणाकोणाला आवडते कमेंटमध्ये सांगा प्लीज. बघा, मस्त साफ केलं मी. आणि हे अर्धं कापून, हे पुढचं मधलावाला असतो ना सफेद मधलावाला देठ, तो सगळं पूर्ण कापून घ्यायचा. पण कापताना तेल लावायचं मस्तपैकी सुरीला. ह्याला बघा काळे काळे व्हायला लागले सुरी वगैरे, लगेच काळं होतं. आणि लगेच ताक बनवाय घेतलं आहे मी. दही घेतलं थोडंसं, त्याचं ताक बनवलं आणि त्याच्यामध्ये पाणी ओतलं. आणि पाणी ओतून ते कापलेलं आहे ना, ते फटाकसे कापल्या लगेच टाकायचं त्याच्यामध्ये असं. आणि 4 तास तरी भिजून द्यायचं, 4-5 तास. सकाळी आपल्याला एवढं उरकत नाही ना करायचं, मग रात्री तुम्ही हे भिजत टाकून ठेवलं ना सकाळसाठी तर मस्तच होतं. मस्त वाटाणे भिजतात रात्रभर, हे पण भिजतं ताकाच्या पाण्यामध्ये. कोण लिंबू पिळून पाण्यामध्ये त्याच्यात भिजत टाकतं, कोण ताकामध्ये टाकतो, कोण पाण्यामध्ये टाकतो. 4 ते 5 तास ठेवायचं. हे पण कापून टाकायचं त्याच्यामध्ये. मस्त होते भाजी. मला तर खूप आवडते. तुम्हाला आवडते का हो? कमेंटमध्ये सांगा. बघा, पाणी ताकाचं 4 तासानंतर बघा हे असं परातीत घ्यायचं आणि चांगलं कुस्करून त्याचा चिक काढून फेकून द्यायचा गाळून. हे वाटाणे भिजत टाकलेत. वाटाणे घालणार आहे मी, काळे वाटाणे. लाल तिखट 2-2.5 चमचे टाकणार. 1 चमचा मीठ टाकणार. कांदे घेतले 4 बारीक कापून. लसूण घेतला आहे ठेचून. हे खोबरं आणि लसूण बारीक करणार मिक्सरला मी. आणि काळी मिरी पावडर आहे माझ्याकडे आणि मसाल्यात पण आहे, म्हणून थोडीशी काळी पावडर टाकणार, अर्धा चमचा वाटताना. हे बघा, असं सगळं चुरून घ्यायचं आणि पिळून काढून ठेवायचं. मस्त चुरायचं, छान काळं काळं पाणी निघतं. कोकणात ही लोक खूप खातात भाजी. आमच्याकडे खात नाहीत घाटी लोक, सातारा भागाला. म्हणून हा व्हिडिओ मुद्दाम बनवला मी आणि टाकते.
असं पिळून साईडला काढायचं. केळीचं झाड आहे ना, मुळापासून शेंड्यापावतर खूप फायदेशीर आहे. आणि जुनी लोक खूप भाजी खायचे हे, म्हणून स्वस्त मस्त राहायचे. आपण काय हे खातच नाही असलं काही. बघा किती काळं पाणी निघालं. चीक असतो तो ते फुलांचा. तो गाळणीमध्ये चाळणीमध्ये टाकला मी. बघा किती काळं पाणी. आता हे पाणी फेकून द्यायचं, हे नाही घ्यायचं. ताकाचं होतं ना थोडं, म्हणून वाईट दिसतंय, नाही तर काळं काळं दिसतं. हे लसूण, काळी मिरी आणि खोबरं, वल्लं खोबरं, नारळ मिक्सरला वाटून घेतला. कांदे कापले 4, तेल घेतलं. हे बघा हे पिळून काढलेले, हे वाटाणे, हे वाटलेला मसाला, माझा मसाला. मालवणी मसाला कोण कोण घालतो, ते मालवण साईडला चालतो. आपल्याला आपल्याकडचाच मसाला घालायचा आहे, ते आपल्या अंदाजाने. हे बघा कुकर तापला. गॅस चालू करून मस्तपैकी तेल तुमच्या आवडीनुसार टाका, कमी जास्त, तुम्ही जेवढं खाता तेवढं. आम्ही कमी खातो म्हणून थोडं कमीच घालते मी. आणि त्याच्यात कांदा टाकला. कांदा चांगला ब्राऊन करायचा मस्त. थोडंसं एक टीप देते, कधीही कांदा भाजायला ना थोडंसं मीठ टाकलं ना, थोडंसं हलवून, लवकर कांदा भाजतो आणि छान भाजतो. ही एक टीप झाली तुमच्यासाठी. बघा मस्त भाजला. आणि कोकणामध्ये हे खोबरं भाजत नाही ती. आम्हाला ते खोबरं भाजल्याशिवाय आवडत नाही ना जास्त खोबऱ्याचं. ते भाजी झाल्यानंतर घालतात खोबरं, पण मला हे असं भाजून घेते मी. टेस्ट छान लागते. ते लसूण वगैरे भाजतो ना त्याच्यामध्ये, वाटलेला असतो खोबऱ्याबरोबर तो. मसाला टाकला 2.5 चमचे. कमी तिखट आहे माझा. काश्मीरी आणि लवंगी मिरची आणि बेडकी मिरची असं 3 मिक्स आहे. आणि त्याच्यात गरम मसाले. आम्हाला तिखट जास्त आवडत नाही. मीठ 1 चमचा टाकला. परत अर्धा चमचा लागणार आहे, थोडा कमी पडणार 1 चमचा भाजीला. नंतर अंदाज घेऊन टाकणार थोडा. हे बघा हे केळफूल टाकलं. थोडा वेळ हलवायचं. गरम पाणी टाकायचं. वाटाणे टाकते. गरम पाणी साईडला करून घेतलं आहे मी. हे भांडं धुवून खोबरं वाटलेल्याचं टाकते. हे बघा एवढंच पाणी घालायचं आणि झाकण उलटं ठेवायचं थोडा वेळ वाफवायला, उकळी येईपर्यंत. 5 मिनिट 5 मिनिट भांडं ठेवायचं. हां बघा थोडं उकळी आली ना, लगेच थोडंसं हलवायचं, का तर खोबरं खाली लागू नये ना लागलेलं भाजताना. आता 4 शिट्ट्या घ्यायच्या ह्याला. वाटाणे असल्यामुळे 4 शिट्ट्या. नुसतं केळफुल असेल तर 2 शिट्ट्यात होतं. 4 शिट्ट्या घ्यायच्या. नवीन वर्षाची सुरुवात, नवीन केळफुलापासून. कशी वाटली भाजी? हॅपी न्यू इयर. नवीन वर्षाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. 2025 वर्ष तुम्हाला सुख समाधानाचं जाओ, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. बघा आणि गूळ थोडा टाकायचा नंतर लास्टला. आमच्याकडे असा गूळ आहे पावडरवाला. उग्र भाजी असते, ते उग्र लागू नये म्हणून गूळ टाकायचा. आणि टीप म्हणजे ताकामध्ये भिजत टाकायचं. चला या जेवायला. कशी वाटली केळफुलाची भाजी कमेंटमध्ये सांगा नक्की प्लीज. डाळ आहे,
चपात्या, भात. पुरेल का एवढं जेवण तुम्हाला? कमी पडलं तर मला सांगा, मी पटकन बनवून देणार गरम गरम तुम्हाला खायला. चला लवकर या जेवायला. या या.